नमस्कार मंडळी. आज मी दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी मेथीची भाजी केलेली, मोड आलेली मटकीची भाजी, जीरा राईस, अख्खा मसूरची आमटी आणि गरमागरम चपाती. मेथीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. मेथीची भाजीचे भरपूर प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार मी दाखवला आहे. आणि मोड आलेली मटकीची भाजी अगदी गावरान पद्धतीने साधा सिंपल पण चविष्ट चवीची केली होती. आणि झटपट होणारा अगदी चविष्ट जीरा राईस केलेला. तो कसा केला तो दाखवणार आहे मी. जीरा राईस करण्यासाठी कुकरमध्ये 2 पळी तेल आणि 2 चमचे तूप घेतलेलं, 2-3 तमालपत्रीची पानं घेतली, 2 स्टार फूल घेतले, भरपूर असं शहाजिरे टाकलेलं आहे, 2 वेलच्या त्यांचे तोंड उघडून टाकलेले आहे. म्हणजेच वेलची जरा ठेचून घ्यायचं, म्हणजे तोंड उघडं राहतं आणि तेला तुपात मस्त तळली जाते आणि वेलचीचा सुगंधही जीरा राईसला खूप छान येतो. हे सर्व खडे मसाले तेलात आणि तुपात चांगलं परतून घेतलं. अख्खा कोलम राईस यामध्ये टाकला आणि चांगलं परतून घेतलं आहे. गरम पाणी घातलं आणि मीठ घालून मी कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढल्या कुकरच्या. अगदी साधा सिंपल जीरा राईस पण अप्रतिम चव होते. नक्की या पद्धतीने करून बघा, अगदी झटपट. कुकर थंड करायला ठेवला आणि मी इथे तव्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घातलं आहे. आता आपण मटकीची भाजी करत आहोत. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं फुलवून घेतलं आणि 2 मोठे कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकले आणि तेही चांगले लालसर होईपर्यंत परतून घेतलं. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. मटकीच्या भाजीला किंवा कोणत्याही कडधान्याच्या भाजीला कांदा भरपूर घालायचा. 2 बारीक चिरलेले टोमॅटो मी इथे टाकलेले आहेत. तेही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. मटकीची भाजी बिडाच्या तव्यावर कांदा टोमॅटो मध्ये खूप छान होते. ह्याची रस्सा भाजी ही खूप छान होते. बघू शकता मोड आलेली मटकी आणि थोडेसे वाटाणे आहेत. मस्त मोड आले आहेत. मोड आलेली मटकी त्यामध्ये टाकली आणि चांगलं 1 मिनिटभर मटकी चांगली भाजून घ्यायची कांदा टोमॅटो मध्ये. थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त असं भाजायचं. मटकी चांगली तेला कांदा टोमॅटो मध्ये भाजली की त्याची चव अप्रतिम होते. ही भाजी वाफेवरही खूप छान होते, पण थोडंसं मी पाणी घालणार आहे. रसरशीत भाजी करणार आहे अगदी गावरान पद्धतीने. तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. मटकीची या पद्धतीने रस्सा भाजी ही खूप छान होते. यामध्ये मी 1 चमचा हळद घालणार आहे. 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे, म्हणजे कोल्हापुरी चटणी. तुम्ही तुमच्या वापरण्यातला घरचा कोणताही यामध्ये मसाला घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर 1 चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालायला विसरू नका. सगळं मिक्स करून घ्यायचं, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि यात थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. अगदी थोडंसं पाणी घालायचं, 1 वाटीभर. जर तुम्हाला मटकीचा रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी या ठिकाणी जास्त घालू शकता. 1 मिनिटभर मंद आचेवर आपण झाकण ठेवून मटकीची भाजी जरा शिजवून घेऊया. तोपर्यंत आपलं कुकर थंड झाला आहे. आपण जरा बघूया भात कसं झालं ते. बघू शकता तुम्ही, भात मस्त झाला आहे, अगदी रिकामा, मौसूत, मोकळा. जीरा राईसचा सुगंधही मस्त घरभर दरवळला आहे. अगदी झटपट अप्रतिम चवीचा जीरा राईस आपला तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. सगळं व्यवस्थित परतून कुकरचं झाकण लावून मी भात असाच ठेवून देणार, कारण जेवेपर्यंत भात गरम राहतो असा गरमागरम वाफाळता भात आणि त्याच्यावर तुपाची धार आणि थोडंसं लोणचं अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. या पद्धतीने एकदा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, माझ्यासारखे भात प्रेमी असेल तर. आता झाकण काढून भाजी बघा आपली मस्त झाली आहे. असाच थोडासा रस ठेवून द्यायचा आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त परतून घ्यायचं आहे. मस्त अशी मटकीची रसरशीत भाजी आपली गावरान पद्धतीने तयार आहे. खूप छान चव लागते याची. नक्की एकदा ट्राय करून बघा. आता आपण मेथीची भाजी करायची आहे. मेथीची भाजी 1 जोडी मस्त अशी निवडून घेतलेली आहे. धुवून आपल्याला ही नितळत ठेवायची आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, भरपूर लसूण घ्यायचंय, 2 मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. आता या मिक्सरच्या जारमध्ये मी सगळं टाकणार आहे. यात थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं. आता तुम्हाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता. त्याचा 1 गड्डा मी सोलून घातलेला आहे, म्हणजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत. कोथिंबीर आणि थोडंसं जिरं आणि न घालता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी 1 बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून चांगलं परतून घेतलं. मेथीच्या भाजीला कांदा घातला तर मेथीची भाजी खूप छान लागते. कांदा परतून झाल्यानंतर मी मिक्सरला केलेलं वाटण यामध्ये टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. चांगलं परतून घ्यायचं. लसणाचा आणि मिरचीचा चांगला कच्चा वास जाईपर्यंत. तर यामध्ये मी मेथीची भाजी टाकणार आहे. स्वच्छ धुवून नितळून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये मी टाकली आणि चांगलं परतून घेतलं. बघू शकता तुम्ही, 1 वाफ लागले की मेथीची भाजी किती कमी होते. मेथीची भाजीची ही थोडी वेगळी पद्धत आहे. भरपूर प्रकारे मेथीची भाजी करते, त्यातला हा एक प्रकार आहे. आणि प्रत्येक भाजी मला वेगवेगळ्या पद्धतीने करायला खूप आवडतात आणि खूप चविष्टही होतात. मिक्सरच्या भांड्याला मसाल्याचा अर्क लागला होता, त्यातच मी 1 पेलाभर पाणी घेतलं आणि चांगलं फिरवून त्यामध्ये मी टाकलेलं आहे भाजीमध्ये. भाजी ही मस्त अशी फिरवून घेतली. बघू शकता भाजीला मस्त अशी उकळी आली आहे आपल्या.
आणि भाजी छान झाली आहे आणि किती सुंदर दिसत आहे. तुम्हीही या पद्धतीने एकदा मेथीची भाजी ट्राय करून बघा आणि पाणी जास्त आटवायचं नाही, अशीच पातळ अशी भाजी ठेवायची आपल्याला रसरशीत. तर मी तशी मेथीची भाजी आपली तयार झाली आहे, बघू शकता. मस्त अशी भाजी ही लागते भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता. बघू शकता ताटामध्ये मी वाढलेली आहे भाजी, किती छान दिसत आहे. तर चवीला किती अप्रतिम असेल. आणि आज जिरा राईस केला होता. जिरा राईस बरोबर ही भाजी खूपच छान लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हीही. त्याचबरोबर गरमागरम चपाती आणि अख्खा मसूरची ही आमटी मी केलेली आहे. मला जर आमटीचा व्हिडिओ पाहिजे असला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या दुपारच्या जेवणातले मस्त असे सात्विक आणि पौष्टिक पदार्थ कसे वाटले तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. मंडळी, माझ्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.